अतिदारू सेवन केल्यानं घरी जाता येत नसलेल्या उसगाव इथल्या 50 वर्षीय फिर्यादी गोरखनाथ हनुमंत सुतार यांना त्यांच्याच बुलेटवर बसवून त्यांच्याच शेतात सोडून गेलेल्या उसगाव इथल्या रोहित दिलीप शेटके आणि सत्यजित अनिल अनुसे यांनी 1,75,000 रुपये किमतीच्या 25 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन चोरून नेल्याची तक्रार गोरखनाथ सुतार यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे। ही घटना 31 मार्च रोजी घडली होती, पण संशयित आरोपी हे पोलिसांचे नातेवाईक असल्यानं पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेण्यास 8 दिवसांचा विलंब लावला आहे। उजगाव येथील गोरखनाथ हनुमंत सुतार हे 31 मार्च रोजी सकाळी 10च्या दरम्यान सुतार मळ्यातील एका परमिट रूममध्ये दारू सेवनासाठी गेले होते। त्यांना अतिमद्य सेवन केल्यानं त्यांना घरी जाता येत नव्हतं। त्यावेळी गावातील रोहित दिलीप शेटके आणि सत्यजित अनिल अनुसे यांनी सुतार यांना घरी सोडतो असं सांगून सुतार यांच्या बुलेटवर बसवलं। सुतार यांनी त्यांना घरी नको, मळ्यातील शेतामध्ये सोडा असं सांगितलं। मळ्यात गेल्यानंतर सत्यजितनं मोबाईलवरून फिर्यादीचा भाऊ मच्छिंद्र सुतार यास फोन करून आम्ही तुमच्या मळ्यात असून गोरखनाथ यांच्या गळ्यात चेन आहे, तुम्ही लवकर मळ्यात या असं सांगितलं। त्यानंतर फिर्यादीचा भाऊ मच्छिंद्र आणि मुलगा दीपक हे तत्काळ मळ्यात आल्यानंतर चेन आहे का बघितली असता गोरखनाथ यांच्या गळ्यात चेन नव्हती। याबाबत अनुसे आणि शेटके यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी चेन नसल्याचं सांगत कुठेतरी पडली असल्याचं सांगितलं। वारंवार मागणी करूनही चेन न मिळाल्यानं अनुसे आणि शेटके यांनी चेन चोरल्याची खात्री झाल्यानंतर फिर्यादी आणि त्याचे नातेवाईकांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली। संशयित आरोपी हे पोलीस कर्मचाऱ्याचे नातेवाईक असल्यानं फिर्याद नोंद करून घेण्यास गांधीनगर पोलिसांनी टाळाटाळ केली। फिर्यादी आणि त्यांच्या नातेवाईकांनी तगादा लावल्यानंतर 7 एप्रिल रोजी रोहित दिलीप शेटके आणि सत्यजित अनिल अनुसे यांनी गोरखनाथ हे दारूच्या नशेत असताना त्यांच्या गळ्यातील सोन्याची 25 ग्रॅम वजनाची सुमारे 1,75,000 रुपये किमतीची चेन चोरून नेल्याची तक्रार दाखल करून घेतली। याबाबत पोलिसांनी पुढील कोणतीच कारवाई अजूनपर्यंत केलेली नाही।